कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी रस्त्याने चालले होते, मला बजरंग दिसला। बजरंगशी बोलायला गेले, तो जेल मधून बाहेर कसा आलाय हे विचारलं, तेव्हा तिथे भुवनेश्वरी मॅडम दिसल्या। भुवनेश्वरी मॅडम दिसल्या म्हणून मी त्यांच्याशी बोलायला गेले। एक साथ नमस्ते। बाजूला ओळख आहे की नाही? बजरंगनं वाट अडवली। बजरंगनं वाट अडवली आणि भुवनेश्वरी मॅडम गायब झाल्या। घरी येऊन पाहिलं तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच्या कानातली उघडी, घरी येऊन चारुलता आईच्या कानात पाहिली। आई, मी आजींना फोन केला होता, तसाच तुम्हालाही फोन केला होता। आजींना कळलं नसेल फोन वाजतोय, पण तुम्ही का नाही उचलला फोन? उघडी बघितल्यावर माझी खात्री पटली, ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत। या मॅडम आपल्या घरात आई म्हणून राहत होत्या इतके दिवस, पण या आई नाही आहेत, या भुवनेश्वरी मॅडम आहेत। घरी सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केला, कोणीही ऐकलं नाही। सगळी चूक माझी चूक आहे। तुझा काय दोष यात? तू काय केलंस? कसा माझा दोष नाही सांगा ना? मी आणि भुवनेश्वरी सारख्या दिसतो म्हणून तर हे सगळं घडलंय ना। पण मला ना भुवनेश्वरी बद्दल अजिबात राग नाहीये, उलट माझ्या मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञताच आहे। पण आता ना मला माझाच राग येऊ लागलाय। कुठे ना कुठेतरी मीच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।